महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ केडगाव गावठाण येथे उद्योजक सचिन कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा घेण्यात आली। शहराच्या विकासासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात खासदार निधी उपलब्ध करून दिला। तसेच केडगावसाठी मोठा निधी देत विकासाची कामे केली असे यावेळी बोलताना सचिन कोतकर यांनी सांगितले। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना केडगाव आणि पंचक्रोशीतून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि हेच आपले कर्तव्य आहे असे यावेळी पुढे बोलताना कोतकर यांनी नमूद केले। तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचेही कोतकर यांनी यावेळी ठामपणे सांगितले। या प्रसंगी जालिंदर कोतकर, मनोज कोतकर, भूषण गुंड, माजी नगरसेविका सविता अशोक कराळे, गणेश सातपुते, धनंजय जामगावकर, अशोक टेकाडे, किरण पवार, उस्मान मणियार यांच्यासह परिसरातील महिला आणि गावठाण पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। या केडगावची खऱ्या अर्थाने दिशाभूल करण्याचा कार्यक्रम विरोधकांकडून झाला। संदीप दादांनी अजिबात त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। संदीप दादांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आपल्या चेंबर मध्ये, आपल्या कॅबिन मध्ये, आणि अधिकाऱ्यांना सांगितलं याद राखा, ज्या ज्या माझ्या केडगावच्या पाणी प्रश्नासाठी आज मी एक प्रश्न हाती घेतलेला आहे आणि माझ्या तमाम केडगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे। आणि जर याच्यामध्ये जर कुठले अधिकाऱ्याने हलगर्जीपणा जर दाखवला तर त्याची गय केल्या जाणार नाही अशी ठोस भूमिका संदीप दादांनी घेतली। यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, पण या ठिकाणी मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आपल्याला फक्त आपल्या प्रभागात, आपल्या केडगावात जो थांबलेला विकास आहे तो पुढे नेण्यासाठी जे आपले रस्ते असतील, गटार असेल, ओपन पेस असेल, या सगळ्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला सुजयदादा विखे पाटील यांना निवडून द्यायचं आहे। निवडून द्यायचं कारण एवढंच की ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळेस सचिन आबांच्या माध्यमातून ज्या ज्या काही मागण्या केल्यात त्यातले बरेचसे कामं पूर्ण झालेत आणि उद्याच्या काळात देखील आपण त्यांना मागणी केल्यानंतर ते आपले सर्व कामं या ठिकाणी नक्कीच मार्गी लावतील। त्यामुळे आपण सर्वजण एक विचारानं आणि एक गट्टा सुजय दादाला जास्तीत जास्त जर मताने निवडून दिलं ते तर निवडून येणार आहे, त्यात काही कोणत्या प्रकारची शंका नाही। पण त्यातली त्यात आपल्या केडगाव परिसरातून जर त्यांना जास्तीचं लीड दिलं तर उद्या आपल्याला जास्तीत जास्त निधी आपल्याला त्यांना मागता येईल एवढंच या ठिकाणी थांबतो। कमलावरती बऱ्यापैकी लोकांनी मतदान केलंय, हे आपण नाकारू शकत नाही। जरी आता मोदी साहेबांची सगळ्या ठिकाणी चलती, आम्ही सुद्धा मान्य केलंय की आता खासदारकीला कमलाचं आम्हाला काम करायचंय। आता मनोज शेटला तिकडे टेन्शन यायला लागलंय, इकडे गणेशला पण टेन्शन यायला लागलंय की आता आपण कमलाचं काम आता लोकसभेला करायचंय। आता त्यांच्या मनात धाकधूक वाढायला लागली की आता परत आमदारकीला परत काय दुसरं काय सांगतात का। तर मनोज शेट आता आपण एक ठरवून घेतलंय, जो आपल्या केडगावचा विकास करील त्याच्या मागे आपल्याला सर्व कुटुंब, आमचे कोतकर कुटुंबीय व केडगावचे सर्व नागरिकांनी खंबीरपणे उभं राहायचं। ते उद्या घड्याळ येऊ, परत आमदारकीला धनुष्यबाण येऊ, नाही तर परत पंजा येऊ, या गोष्टीचा कुठलाही आपल्याला विचार डोक्यात आणायचा नाही। त्याच्यासाठी तुम्हाला मी आज सर्व नागरिकांच्या वतीनं, त्याच्यामुळे आपण काही काळजी करायची काही कारण नाही। एकदा आपण आता लोकसभेला इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोक जमा होतात तर आपल्याला एक दिसतंय की केडगावचा हा नागरिक कुठल्याही भूल थापाला बळी पडणारा नाही। जो काय विकास करल त्याच्या मागच खंबीरपणे उभं राहणारे लोक आहेत, हे या उपस्थितीतून दिसतंय। तर त्याच्यावरून आपण एक तुम्हाला सांगतो की आता जरी आम्ही लोकसभेला कमलासोबत आहोत, अजून सुद्धा आम्ही कमलासोबत राहू। पण साहेब, तुम्हाला एक आमची विनंती, हे बाकीचे जुने भाजपवाले, आता आपला पक्ष जुना कोणता आहे हा सगळ्यांना माहिती, ठीक आहे, कोणाला काही सांगायची गरज नाही, ठीक आहे। आमचा पक्ष आम्ही सोडून जरी तुमच्या संग आलो तर तुम्ही आता आम्हाला स्वीकारायला सुरू करा। स्वीकारलंय ना? आम्ही म्हणतो संदीप दादा आमदार करा, ते नको, आमच्यात काही लावून देऊ नका। तर तसं काय करू नका।
आम्हाला जो आमच्या केडगावमध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात देईल त्याच्या मागं आता आपण उभं राहायचंय. एवढंच मी तुम्हाला सांगतो की आपण खासदारकीसाठी खासदार साहेबांच्या मागं जायचं कारण असं की त्यांनी आम्हाला जे काही शब्द दिलेत की ज्या भागातून मला मतं जास्त भेटतील त्या भागातून मी सगळ्यात जास्त निधी मंजूर करून देतो. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये जरी मोदी साहेब असले तरी राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत. त्याच्यामुळं फडणवीस साहेब असतील व भाजप आणि बाकीचे जे काही पक्ष एकत्र आले यांना त्यांच्यामध्ये जे काही आपले नगरचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे साहेब हे आपले सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आपल्याला मिळू शकतो. तर तुम्हाला एक सर्वांना एक माझी विनंती आहे, जे काय आपण उपस्थित सगळं झालात यांना आपण जरी तुमच्या भागातले बऱ्यापैकी तुमचे कंपाऊंड वगैरे सगळं गार्डन डेव्हलप झालंय, आता आमच्या बाकीच्या ठिकाणी जायचंय. त्या ठिकाणच्या लोकांचे बरेचसे प्रश्न उपस्थित आहेत. तर तुम्हाला एक विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्याला कमळाला मतदान करून द्या की जास्तीत जास्त आम्हाला बाकी ठिकाणी पण विकास कामं करायला आम्हाला चान्स भेटेल. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की जे काही मतं कमी पडतील हे गावठाण भागातून आम्हाला कव्हर करायचा चान्स आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या समोर आलोत की इतक्या मोठ्या प्रमाणात जर आपण नागरिक उपस्थित राहिलेत तर मला नाही वाटत की आपण 90% आपण पोहोचलोच पाहिजे मनुष्य. तर तुम्हाला जरी आता वाटलं असेल की आता हे नेमकं स्नेह मेळावा कमवून ठेवलाय त्याच्या मागं काहीतरी लपून गोष्ट काहीतरी आणावं लागते. आता आम्ही हे सगळं घेऊन आलेत की आपल्याला सर्वांना विनंती आहे की आता मला काही जास्त बोलायची सवय नाही. आता हे 8 दिवसापासून बोलत चाललोय. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.